राजकीयदृष्ट्या आपल्याला बदनाम करण्यासाठी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांविरोधात आपण 1000 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे गुट्टे यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर मुंडेंनी साखर कारखान्याच्या नावाखाली 20 कोटी बुडवल्याचा आरोपही गुट्टे यांनी केलाय। काय म्हणणे नेमकं गुट्टेंचं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। काल विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी गंगाखेड शुगरचे रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्यांचा खुलासा करण्यासाठी रत्नाकर गुट्टे आपल्यासोबत आहेत। 502 कोटी रुपये 2.5 एकर जमिनीवर घेतल्याचा आरोप केलेला आहे, कितपत सत्य आहे? हा जो आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जो केला आहे हा आरोप मुळात खोटा आहे आणि हा टोटली पॉलिटिकली केलेला आरोप आहे। मी आपल्याला आजच मी सांगतो, तलाठी महसूल म्हणजे तलाठी म्हणजे गव्हर्नमेंटचाच एक तो कर्मचारी असतो, त्या तलाट्याचं मी आपल्याला पत्र दाखवतो आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की 161 जो सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरमध्ये जो दादाराव सीताराम पंडित हा आणि गंगाखेड शुगर हे 2 लोक त्या सर्वे नंबरमध्ये आहेत आणि दादाराव सीताराम पंडित यांच्या नावाने कुठल्याही प्रकारचं कसलंही कर्ज नाही असं सर्टिफिकेट आहे। मला वाटतं त्यांनी पहिले पैसे भरले असतील, आता ते 1,94,000 त्या 7/12 जे आहेत जुनी ते पैसे आता त्यांनी भरले असतील म्हणून यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे की त्या एकही पैसा त्यांच्या नावाने नाही आणि गंगाखेड शुगरच्या नावाने 502 कोटी रुपये कर्ज आहे असं त्या म्हणजे तलाठ्यांनी असं रिपोर्ट दिलेला आहे। आणि मला याबद्दल मला सांगू इच्छितो की आता आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आम्ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावावर 1000 कोटीचा टाकणार आहोत आणि त्यांना लवकरच आमच्या वकिलातर्फे नोटीसही मिळून जाईल। आपल्याला मला सांगावंसं असं वाटतं की 5 वर्षापूर्वी शेतकऱ्याकडनं जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये धनंजय मुंडेंनी शेअर्स घ्यायचे म्हणून कारखाना टाकायचे म्हणून शेअर्स घेतलेत आणि ते शेअर्स घेतल्याच्या नंतर आज 5 वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही कसल्या प्रकारचा कारखान्याचं एक साधं कुठलं एक मशिनरीचं एक मोटार पण तिथं आणलेली नाही आणि त्यामध्येच ज्यावेळेस जमिनी घेतल्या त्यावेळेस मुंजाजी गित्ते यांची एक 10 ते 12 एकर जमीन घेतलेली आहे। ती जमीन घेत असताना पैसे देतो म्हणून त्यांना चेक दिलेला होता आणि तो चेक बाउन्स झाला, त्या चेकचे पैसे वटले नाहीत म्हणून मुंजाजी गित्ते यांनी कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि कोर्टाने सांगितलं की धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा। ही पण केस चालू आहे। आणि मला आणखीन एक म्हणजे सांगावंसं वाटतं, म्हणजे जो माणूस कोर्टाला फसवू शकतो म्हणजे यांची सूतगिरणी जगमित्र सूतगिरणी आहे, त्याच्यावर ते डायरेक्टर आहेत, ती सूतगिरणी कर्ज असल्यामुळे ती DRDकडे गेली होती किंवा त्यांची जाहिरात हे करून पैसे बँकेची पूर्तता करावी म्हणून DRDकडे जाते। ती DRDकडे असताना बीड बँकेकडनं 14 कोटी रुपये बँकेची फसवणूक करून 14 कोटी रुपये घेतले त्यांनी, हे स्वतः डायरेक्टर आहेत ते। आणि ते 14 कोटी ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, गुन्हा म्हणजे कोर्टाने सांगितलं की वसुली करा आणि वसुली करण्यात त्यामुळे ज्यावेळेस गुन्हा दाखल होणार होता मग यांनी गुन्हा दाखल झाला आणि ज्यावेळेस हायकोर्टात ते जामीनसाठी गेले कोर्टाला त्यांनी सांगितलं की आम्ही पैसे भरतो, आम्हाला जामीन द्यावा म्हणून कोर्टाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि धनंजय मुंडेला जामीन दिला आणि त्यावेळेस कोर्टाला धनंजय मुंडे यांनी 2 चेक दिले, ते चेक पण बाउन्स झाले म्हणजे कोर्टाला पण त्यांनी फसवलेलं आहे। आणि म्हणून आता कोर्टानं जवळजवळ आता 2-3 दिवसापूर्वी आदेश आला की SITची चौकशी लावलेली आहे, आता ती चौकशी होईल, कोर्टाने काय चौकशी होईल। आणि म्हणून मला एक राष्ट्रवादी पक्षाला एक विनंती करायची आहे की अशा विरोधी पक्ष नेत्याला तुरंत बरखास्त करावं, तुरंत पक्षातून हकालपट्टी करावी। कुठेतरी राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून हे आरोप जे आहेत ते करण्यात आल्याचा खुलासा गुट्टे यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।